हा काळ तुम्हाला जास्त मेहनत करायला सांगत नाहीये. तो तुम्हाला मेहनतीची थोडी पद्धतच बदलायला सांगत आहे. कन्या राशीसाठी सुरुवातीची सूचना अशी आहे, की तुम्ही सगळं स्वतःवरच घेणं थांबवलं पाहिजे. कारण की कुंभ राशीतले ग्रह कन्या राशीच्या षष्ठम भावातून एक महत्त्वाचा संदेश देणार आहेत. आणि सध्या प्रत्येक गोष्ट स्वतःचीच सांभाळली पाहिजे, हा जो तुमचा मनात खोलवर बसलेला विचार आहे ना, तो प्रत्यक्षात एक भ्रमच ठरत आहे. मीच करतो तरच नीट होईल, ही सवय पूर्वी तुमची ताकद होती. पण आता तीच सवय थकवा झालेली आहे, ताण झालेली आहे आणि तुमचं असमाधान वाढवणारी झालेली आहे. 6वा भाव हा सेवा आणि जबाबदारीचा असला तरी कुंभचा स्वभाव सांगतो, की काम एकट्याने नाही, तर एक सिस्टीम किंवा टीमने चालत असतं. त्यामुळे या काळात काय होतं, की ग्रह कन्या राशीकडून अधिक मेहनत नव्हे, तर अधिक शहाणपणा अपेक्षित ठेवत आहेत. काम वाटून देणं हे काही दुर्बलतेचं लक्षण नाहीये, तर प्रगल्भतेचं आहे. मदत मागणं कमीपणाचं नाही, तर परिस्थिती समजून घेतल्याचं चिन्ह आहे. आणि प्रत्येक चूक स्वतःचीच आहे असं धरून स्वतःवरच तुम्ही ओझं टाकून घेताना हे मात्र थांबवणं गरजेचं आहे. कारण सध्या चुका व्यक्तीच्या नाहीत, तर प्रक्रियेच्या आहेत. तुम्ही सगळं स्वतः करायचं नाहीये, तर सगळं योग्य रीतीने चालेल याची खात्री करायची आहे. आणि हाच या ग्रहस्थितीचा अर्थ कन्या राशीसाठी असेल. आता हे तुम्हाला कामामध्ये परफेक्शन लागतं. पण परफेक्शन ठेवू नका तुम्ही, कन्सिस्टन्सी ठेवा ना. कामात परिपूर्णता हा तुमचा स्वभाव आहेच. आणि ते काही चुकीचं नाहीये. पण कन्या राशीची खरी ताकद काय आहे, की एक डिटेल ओरिएंटेड विचार असतात त्यांचे. पण सध्या ग्रह मुद्दाम तुम्हालाच एक अनकम्फर्टेबल प्रश्न विचारत आहेत. तुम्ही तो समजून घ्या ना. तुम्ही खरंच क्वालिटीसाठी थांबताय, की परफेक्शनच्या नावाखाली वेळ पुढे ढकलताय? थोडा विचार करा याच्यावर. इथेच थोडा वाद निर्माण झालेला आहे आणि तो आवश्यक आहे. कारण आत्ताच्या काळामध्ये परफेक्ट आउटपुटपेक्षा तुम्ही जी रेग्युलर प्रोसेस करता ना, ती जास्त परिणाम देते. आणि 100% साठी स्वतःला थकवून डेडलाईन चुकवण्यापेक्षा 80% काम वेळेत पूर्ण करणं हे जास्त शहाणपणाचं ठरतं. आणि हे ऐकायला तुम्हाला कठीण वाटेल बरं का, पण सत्य आहे, की चुका नंतर दुरुस्त करता येतात, पण वेळ परत तर मिळत नाही ना. ग्रह तुमची काही गुणवत्ता कमी करायला सांगत नाहीत बरं का, ते तुम्हाला वास्तव शिकत आहेत. सातत्य ठेवलं तरच काय होईल, परिपूर्णतेला अर्थ राहतो हे तुम्हाला माहीत आहे. याचबरोबर तुम्ही गुरुचा आधार घ्या, थोडी सत्यता स्वीकारा. कारण गुरु दशम भावात आलेला आहे ना, की तो फक्त संधीच देणार नाही, तो थोडी अस्वस्थताही निर्माण करतो. कारण कसं आहे, की गुरुचा हा जो संदेश आहे हा सरळ आहे. तुमचं काम चांगलं असणं पुरेसं नाहीये, ते दिसणंही तितकंच गरजेचं आहे. कन्या राशीचा स्वभाव शांतपणे काम करून बाजूला राहण्याचा असतो, हे मात्र नक्की. आणि अनेक वेळा काय होतं, तेच तुमच्या विरुद्ध जात आहे. म्हणून सकारात्मक बाजू अशी आहे, की गुरु दशम भावात असताना काय होतं, की वरिष्ठ असतील, मॅनेजर असतील किंवा तुमची सिस्टीम असेल ना, तुमचं काम ओळखायला तयार असते. तुमच्या क्षमतेसाठी जागा असते आणि योग्य वेळी तुम्हाला उचल मिळू शकते. पण नकारात्मक बाजू ही तितकीच खरी आहे ना. जर तुम्ही स्वतःचं मत मांडलं नाही, तर कोणी ते तुमच्यासाठी मांडणार नाही हो. आणि शांतपणे काम करत राहिला तर काय होतं, श्रेय तुमचं दुसऱ्यालाच मिळू शकतं आणि जे आधीपासून घडत आलेलं आहे. म्हणूनच या काळात ग्रहांकडून अपेक्षा स्पष्ट आहेत बरं. तुमचं मत मांडायला शिका. जरी ते पूर्णपणे परिपूर्ण वाटत नसलं, तरी वरिष्ठ किंवा मॅनेजरशी संवाद ठेवणं ती काही लाचारी नाहीये, तर ती व्यावसायिक गरज आहे. आणि मी करू शकतो हे दाखवणं काही गर्व नाही, तर तो तुमच्यातला आत्मविश्वास आहे. जर तुम्ही पुढे आलात ना, तरच गुरु साथ देईल आणि जर मागे राहिलात, तर तो संधी देऊनही तुम्हाला दुर्लक्षित करू देतो. तुमच्या बाबतीत दुर्लक्षित राहू देतो. नात्यांमध्ये जरा जास्त स्पष्टता आवश्यक आहे. कारण की काय होतं, की शनीचं गोचर तुमच्या सप्तम भावातून चालू आहे. नातं कधी लॉजिकवर नसतं हो, ते जबाबदारीवर टिकतं आणि एकमेकांच्या अटॅचमेंटवरही असतं. मग इथं अपेक्षित काय आहे तुमच्याकडून? तुम्ही थोडं मनात ठेवण्याच्या ऐवजी बोला ना, नाहीतर मग एखाद्या वेळेस साठून फारच चिडचिड होते. समोरच्यानं आपोआप समजून घ्यावं ही अपेक्षा तुम्ही ठेवता आणि ती फार चुकीची आहे. कमी शब्द वापरा, पण स्पष्ट शब्द वापरा ना. कन्या राशीसाठी काय होतं, की मग सध्या कुटुंबाच्या बाबतीत जे घडू शकतं ना, ते वरवर तुम्हाला लहान वाटेल, पण आतून ते फार परिणामकारक असणार आहे. काय होतं, घरातील काही जुने मुद्दे जे तुम्ही ठीक आहे म्हणून वर्षानुवर्ष दुर्लक्षित केले होते ना, ते अचानकच चर्चेला येतात. आणि मग एखादा निर्णय किंवा जबाबदारी किंवा खर्च असतो ना, यावर मग मतभेद होऊ शकतात आणि मग तुम्हालाच मध्यस्थ्याची भूमिका घ्यावी लागते. याची नकारात्मक बाजू अशी आहे, की प्रत्येक गोष्ट नीट करायच्या नादात तुम्ही जास्त जबाबदारी उचलू शकता आणि मग मनात असं वाटू शकतं, की
घरात सगळं माझ्यावरच येते आणि हे वास्तव आहे, हा काही भ्रम नाहीये बरं का. त्याचबरोबर याच काळाची सकारात्मक बाजूही आहे, तितकीच महत्वाची आहे. ग्रहस्थिती काय सांगते, की कुटुंबात तुमचं मत ऐकलं जातं, ते तुमचा सल्ला मानला जातो आणि कठीण वेळी लोक तुमच्याकडेच पाहणार आहेत ना. म्हणून एखादा मोठा निर्णय जसे की घर असेल, आरोग्य असेल, घरातल्यांचं शिक्षण असेल किंवा वडीलधाऱ्यांशी संबंधित काही असेल ना, तर ते तुमच्या शहाणपणामुळेच योग्य दिशेने जाऊ शकतं, कारण दशम भावातनं गुरु गोचर करतोय. फक्त अपेक्षा एवढीच आहे, की प्रत्येक गोष्टीचं ओझं मनात साठवू नका. जेव्हा गरज असेल ना तेव्हाच बोला ना. मदत घ्या आणि सगळं कंट्रोलमध्ये ठेवण्याचा हट्ट सोडा. या काळात काय होतं, की कुटुंबात ताण येणारच आहे, पण तो नातं तोडण्यासाठी नाहीये, तर तुमच्या भूमिका स्पष्ट करण्यासाठी येणार आहे. ठीक आहे, म्हणजे कसं आहे, की सरळ आणि स्पष्ट तुम्हाला ह्या गोष्टी मी समजावून सांग. हा काळ पैसे वाढवण्यासाठी जुगार खेळण्याचा नाहीये, तर जे आहे ते सुरक्षित ठेवून शहाणपणाने वापरायचं आहे. त्यामुळे हा काळ काय सांगतो, की तुम्ही ओव्हरनाईट काहीतरी मी श्रीमंत होईल अशी काही अपेक्षा ठेवू नका, आणि तसं कधीही नसतो. क्रिप्टो असतील, काही लोक पेनी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा फ्रेंड ऑफ फ्रेंड स्कीम असती, त्याच्यामध्ये पण तुम्ही भानगडीत पडू नका आणि भावनेवर तर अजिबात निर्णय घेऊ नका, नुकसान भरपूर होईल. त्यामुळे हा काळ कसा वाटतो मला, थोडं एक स्टेडी मॅनेजमेंटचा आहे. म्हणजे हळूहळू प्रोग्रेस पण शिस्तबद्ध होईल, मोठ्या जोखमीचा नाही. का बरं असं? कारण की काय होतं, की उत्पन्नात चढ उतार होऊ शकते, कारण की हे जे 5 ग्रह आहेत ना, तुमची मानसिकता पूर्ण बिघडवून टाकतील. आणि मग ह्या 5 ग्रहांची दृष्टी 12व्या घरावर जाते. मग हे अनपेक्षित खर्च घेऊन येतात आणि निर्णय चुकीचा गेला तर काय होतं, मग तो निर्णय रिकव्हर करायला वेळ लागेल तुम्हाला. म्हणून काय होतं, की मी असं बऱ्याच वेळा कन्या राशीच्यांना सांगतो माझ्या चॅनलवरती, की मोठं कमवण्याच्या नादात तुम्ही मोठं गमवताय आणि ते गमवू नका. म्हणून मला असं सांगू वाटतं, की हा काळ कॅपिटल प्रोटेक्शनचा आहे. त्याला प्रायोरिटी तुम्ही द्या. खर्चाचं नियोजन करा. कसला खर्च चालेल आणि कसला नाही हे तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे. मग याच्यामध्ये उदाहरणार्थ बरं का, मी थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतो. चालणारा खर्च कसा असतो, की आरोग्य आहे, तपासण्या आहेत, तुमचा डाएट किंवा स्ट्रेस कंट्रोल, तुमचे स्किल्स असतील, सर्टिफिकेशन असतील, सॉफ्टवेअर्स असतील, टूल्स असतील, व्यवसायामध्ये लागणारा खर्च असेल आणि तुमच्या घरातल्या काही गोष्टींसाठी आवश्यक सुविधा असतात. मग टाळायचं काय आहे? हे ग्रह भ्रम तयार करतात बरं का. मग स्टेटस शो करण्यासाठी खरेदी करू नका. EMI वाढवणाऱ्या गोष्टीच्या तर अजिबात फंद्यात सध्या पडू नये कन्या राशीच्या लोकांनी. आणि मग इम्पल्स बाईंग पण असतं. बऱ्याच वेळा लोक अगदी ताबा सोडल्यासारखं खरेदी करतात. सगळे घेतायत म्हणून केलेली गुंतवणूक अत्यंत तुमच्यासाठी नुकसानदायक आहे. आणि खर्च करताना एकच प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा बरं का, की हा खर्च मला 6-12 महिन्यांनी मजबूत करेल का? हा प्रश्न ठेवा, तुम्ही लक्षात ठेवा. आणि उत्तर नाहीच असणार आहे बहुतांशी. त्यामुळे बघा, तुम्ही खर्च करायचं का नाही तुम्ही ठरवा. आणि हाय रिस्क गुंतवणूक टाळलीच पाहिजे बरं का. कारण तर स्पष्ट आहे बरं का, कारण हे षष्टम भावातले ग्रहांचं गोचर राहू बरोबर आहे. ते एक मनामध्ये इल्युजन तयार करेल आणि मग झटपट परतावा किंवा वचन देणारी अशी योजना असते ना, लवकर तुम्हाला काहीतरी चांगले मिळेल, ती मग तुम्हाला नुकसानदायक ठरते. आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंग विदाऊट सिस्टीम तर अजिबात तुम्ही त्या भानगडीत पडू नये, असं मला ह्या राशीला तर आत्ता तरी सांगू वाटतं. या काळात कसं होतं, की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटपेक्षा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट महत्वाचे आहे. मग करायचं काय, असं बऱ्याच वेळा प्रश्न कन्या राशीमध्ये पडतो. एक प्रॅक्टिकल रोड मॅप तयार करा तुमचा. म्हणजे कसं, की इमर्जन्सीला काही फंड्स प्रत्येकाला लागत असतात, ते मजबूत ठेवा आणि किमान 6 महिन्याचा तरी फंड तुमच्याकडे असला पाहिजे. एक्झिस्टिंग गुंतवणूक तुमची जी आहे सध्याची, ती थोडी रिव्ह्यू करायला पाहिजे. रिस्क कमी करा आणि कॉम्प्लेक्सिटी जी आहे ना ती पण कमी करा. फारच किचकटपणा वाढलेला आहे तुमच्या पैशाच्या व्यवहारांमध्ये. इन्कम स्थिर ठेवण्याचं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे त्याच्याकडं. स्वतःवरती थोडी गुंतवणूक करा ना, स्कीमवरती करू नका. थोडक्यात म्हणजे तुम्हाला एक खरं सत्य सांगतो बरं का, कटू सत्य, की हा काळ मला असं हिरो बनण्याचं वाटत नाही. हा काळ एक शहाणा माणूस म्हणून तुम्हाला जगण्याचा आहे. आणि जो अशा 5 ग्रह एकत्र असणाऱ्या टप्प्यावर संयम ठेवतो ना, तो पुढच्या टप्प्यात फारच वेगाने पुढे जातो. त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींनी लक्षात घ्या बरं का, हे षष्टम भावातून चाललेलं गोचर आहे. त्यामुळे शरीराचे संकेत आहे का, कारण षष्टम भाव हा रोग पण दाखवतो. आता तुमच्या राशीला एक सवय आहे बरं का, की थोडं झालं तरी चालेल, पण आता ग्रह काय सांगतायत बरं का, शरीर जर दुर्लक्षित केलं ना तर ते मग वेगळं काहीतरी आजार निर्माण करू शकतं. मग तुमच्याकडून अपेक्षित काय आहे बाबा, ठीक आहे, झोप नियमित ठेवा. आणि हे सुद्धा सांगण्याची गरज आता व्हिडिओमधून आलेली आहे. ह्या साध्या साध्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत, पण राहूने असं एक इल्युजन तयार केलेलं आहे. ते कन्या रास हिप्नोटाईजच आहे सध्या. त्यांना ते काय करतायत ह्या बाबतीत कॉन्शियसनेस राहिलेला नाहीये.
आणि त्यात आता ह्या राहू बरोबर 4 ग्रहांची भर पडणार आहे. त्यात पुढे सूर्यग्रहण येईल, चंद्रग्रहण येईल. त्यामुळे मला असं वाटतं की कन्या राशीला हा काळ जास्त कष्ट काही शिकवणार नाहीये. योग्य कष्ट शिकवेल. सगळं कंट्रोलमध्ये ठेवणं काही तुमच्या हातात नसतं. योग्य ठिकाणी तुम्ही सोडूनही दिलं पाहिजे आणि हीच खरं तुमच्या बुधासारख्या चतुर असलेल्या कन्या राशीची खूण आहे. तुम्ही आधीच पुरेसे सक्षम आहात, ह्यामध्ये तीळमात्र शंका नाही. म्हणून आता फक्त तुम्ही एवढंच तुमच्याकडून अपेक्षित आहे, की स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवा आणि सगळं स्वतःच करायचं, हे जे ओझं तुमच्या मनावर आहे, ते जरा थोडं खाली काढून टाका. मित्रांनो, तुमची रास अत्यंत बुद्धिवान आहे, याच्यामध्ये शंका नाही. पण हा जो तुमच्या राशीचा स्वामी बुध आहे, तो राहूच्या बरोबर जाणार आहे. त्यामुळं कन्या राशीच्या व्यक्तींना नक्कीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं प्रलोभन किंवा एक इल्युजन मनामध्ये तयार होऊ शकतं आणि त्यातून मग आर्थिक नुकसानही होऊ शकतं आणि तुम्ही जिथं काम करता, व्यवसाय करता, तिथं पण तुमच्या नजरचुकीने काही चुकीच्या गोष्टी घडू शकतात आणि त्यातून तुम्हाला नुकसान होऊ शकतं. याचबरोबर आपण जर वृद्ध असाल तर वेळोवेळी तुम्ही वैद्यकीय चिकित्सा करा. कोणत्यातरी माणूस विचारामध्ये अडकलेला असतो आणि त्यात तो विसरून जातो की ह्या महिन्यात मला डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करायचा होता. तर त्याबद्दल तुम्ही कॉन्शियसनेस ठेवला पाहिजे आणि ते तुम्ही केलंच पाहिजे. हे मी वृद्ध व्यक्तींसाठी सांगत आहे. याचबरोबर घरांमध्ये सुद्धा बरं का, अगदी छोट्या-छोट्या गोष्टी असतील ना, म्हणजे ज्याची भांडण होण्याचं काही कारणही नाही, त्या अगदी टोकाला जातात आणि ही ठिणगी असते, ती ठिणगी हे ग्रह पाडून देतात. त्याच तो मंगळ राहू योग 22 फेब्रुवारी नंतर आलेला आहे आणि तो मग अशा काहीतरी गोष्टी घडवून आणतो की तुम्हाला एक 4-5 दिवसांनी वाटतं की अरे फार क्षुल्लक कारण होतं, त्यातून वादावाद झालेले. षष्ठम भावातनं चाललेले हे जे ग्रह आहेत ना, ते व्यय भावावरती दृष्टी टाकतात. त्यामुळे घरामध्ये सुद्धा अचानक किंवा काही ठरलेले जे वैद्यकीय खर्च असतात ना, ते सुद्धा निघतात. मग काही जणांची सर्जरी पण असू शकते. काही जणांना अचानक काही ना काहीतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन आपली ट्रीटमेंट घ्यावी लागू शकते. पण ह्याच्यामध्ये घाबरण्यासारखं नाहीये. तुमच्या दशम भावातून चांगला बलवान गुरुचं गोचर आहे. त्यामुळे ही परिस्थिती जी आहे ना, ही आपोआप पुढे निघून जाईल. मग ह्यासाठी जर तुम्हाला काही उपासना करायची असेल ना, तर तुम्ही गणपतीची जास्तीत जास्त उपासना करा. त्याचबरोबर तुम्ही बुध ग्रहाचं कवच वाचत जावा. कारण की बुध हा तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि याही पुढे जाऊन जर तुमचा कर्मसिद्धांतावर विश्वास असेल ना, तर तुम्ही जास्तीत जास्त गोमातेची सेवा करा. त्यातून तुम्हाला समाधान मिळेल, गुरुबळ मिळेल आणि घरामध्ये तुमच्या आरोग्य आणि समृद्धी लाभण्यास मदतही मिळेल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.